हा आहे आष्टी शहरातील पिंपळेश्वर महादेव मंदिर। या ठिकाणी तलाव, हा तलाव रात्रीच्या पावसाने बऱ्यापैकी भरून अवघ्या काही वेळामध्ये सांडव्यावरून पाणी पडेल, म्हणजे ओव्हरफ्लो होईल। माघा नक्षत्राचा पाऊस गेले 3 दिवसापासून शहरामध्ये बऱ्यापैकी पडत असून या वर्षीचे पर्जन्यमान अपेक्षेपेक्षा चांगले झालेले असून पिंपळेश्वर महादेवाच्या कृपेने व जगदंबेच्या आशीर्वादाने सगळीकडे पाऊसच पाऊस पाहण्यास मिळत आहे। हा पिंपळेश्वर तलाव या वर्षी याचे खोलीकरण झाले होते, तो संपूर्ण भरून काही वेळातच, काही तासातच हा सांडव्यावरून पडेल, म्हणजे ओव्हरफ्लो होईल। रात्रभर या तलावाला पाणी येत असून वरतून येणारी धार अजूनही चालू आहे। जय भोले। पिंपळेश्वर महादेव मंदिर, जय भोले। निसर्गरम्य वातावरणामध्ये आष्टी शहराच्या कोपऱ्यावर असलेले पिंपळेश्वर महादेव मंदिर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। श्रावणी सोमवारी या देवस्थानाला बऱ्यापैकी भक्तांची या ठिकाणी गर्दी जमत असते। या ठिकाणी आहे पार्वती मातेची मोरी। निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी पिंपळेश्वराचे मंदिर आहे व पिंपळेश्वराच्या आशीर्वादाने या ठिकाणी तलाव गच्च भरत आलेला आहे। चला आपण दर्शन घेऊया पिंपळेश्वर महादेवाचे। या ठिकाणी भव्य दिव्य अशी नंदी महाराजांची पंचधातूची मूर्ती आहे। गणपती बाप्पा या ठिकाणी विराजमान आहेत। जय नंदी महाराज। हेंबाडपंथी असे मंदिर असून दगडाच्या खांबावरती या ठिकाणी हे मंदिर स्थापित झालेले आहे। पुरातन काळापासून या ठिकाणी हे मंदिर आहे। या ठिकाणी कासव महाराज आहेत। हे आहे प्रवेशद्वार। आई साहेबांचे या ठिकाणी दर्शन घेऊया। पार्वती मातेचे या ठिकाणी आपण दर्शन करू। जय जगदंब। अशा पद्धतीने जुन्या प्रकारचे मंदिर आहे। जय भोले। जय भोले। असा जर पाऊस राहिला तर या पार्वती मातेच्या मोरीमधून मंदिरामध्ये पाणी प्रवेश करते। येत्या 2 दिवसात मंदिरामध्ये पाण्याचा प्रवेश होईल अशी अंदाज आहे। 2 दिवसानंतर कदाचित मंदिरामध्ये पाणी प्रवेश करेल। त्यामुळे आपणासाठी दर्शनाला जय भोले। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः